नमस्कार मंडळी. बेसन भरलेली सिमला मिर्च खाताना ती कोरडी किंवा घशात अडकल्यासारखी वाटते का? तर आज आपण पाहणार आहोत अगदी अस्सल गावरान पद्धतीची, आतून एकदम मऊ आणि लुसलुशीत होणारी बेसन भरलेली सिमला मिर्च. आणि हो, वरून कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकून ही भाजी अप्रतिम लागतेच. पण भाजी भरून जर सारण उरलं तर त्याचा झटपट खमंग पराठा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. स्वागत आहे तुमचं तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजीचे साहित्य पाहूया. इथे छोट्या आकाराच्या आपण अशा सिमला मिर्च घेतलेल्या आहे. साधारण ह्या 17 ते 18 सिमला मिर्च असतील. साहित्यामध्ये मीठ, हळद, जिरे, लाल तिखट, मोहरी, चाट मसाला, तेल, भाजलेल्या जिऱ्याची पूड, धनेपूड, हिंग, कोथिंबीर, हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आणि एक असा मोठा कांदा घेतलेला आहे. तर हा टाकणे ऑप्शनल आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कढईमध्ये पोहे खायचा 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन 2 वाट्या इथे सैल हाताने भरलेल्या टाकून घ्यायच्या आहेत. वाटीमध्ये बेसन मी हलक्या हाताने भरलं, जास्त दाबून भरलं नाही. आता टाकलेलं बेसन मंद आचेवर चांगलं खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिट बेसन भाजायला लागतात. आता भाजलेलं हे बेसन चांगलं थंड करून घ्यायचं आहे. बेसन भाजायच्या वेळेस लक्षात ठेवायचं की ते आपल्याला जाळायचं नाही, फक्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतर आपण घेतलेल्या ह्या सिमला मिर्च 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. सुती कापडावर टाकून चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या. तर इथे आपल्या सिमला मिर्च चांगल्या कोरड्या करून झालेल्या आहेत. आपल्याला या छोट्या सिमला मिरचीमध्ये सारण भरायचं आहे. तर मिरचीचा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला असा चमच्याच्या टोकाने काढायचा आहे. तर पोहे खायचा हा चमचा आहे, त्याच्या टोकाने असं देठाकडचा भाग गोलाकार असा कोरून तो संपूर्ण काढायचा आणि चमच्याच्या टोकाने ही सिमला मिर्च चांगली मोकळी करून यातल्या बिया संपूर्ण काढून टाकायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही सिमला मिर्च आतून आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मी संपूर्ण मिरच्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि बी वेगळं ठेवलेलं आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मगा जे भाजलं ते चांगलं थंड झालेलं आहे. त्याला अशा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर ही मिरची प्रवास करायच्या वेळेस डब्यात न्यायची असेल तर कांदा टाकायचा नाही. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर 1 चमचा आपण आले लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा चाट मसाला, 1/4 चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ इथे टाकून घेतलेला आहे. सारणात मीठ टाकायच्या वेळेस लक्षात ठेवायचं की आधी आपण चाट मसाला टाकलेला आहे, त्याच अंदाजाने मीठ टाकायचं. त्यानंतर 2 पळ्या आपण खायचे तेल टाकून घेतले. आता टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करायचं. चाट मसाल्याऐवजी तुम्ही चिंच किंवा लिंबाचा रसही टाकू शकता. आता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून या सारणात हे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि असं भुसभुशीत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. तर एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं करूनच पाणी टाका. असं केल्यामुळे आपल्या बेसनाच्या सारणाला किती पाणी लागलं याचा अंदाज येतो. सारणाचा पोत असा असावा की हाताने दाबल्यावर त्याचा हलका लाडू वळता आला पाहिजे, पण हाताने सोडलं की ते मोकळं भुसभुशीत झालं पाहिजे. यामुळे मिरची शिजताना सारण आतून छान मऊ होतं आणि घशात अडकत नाही. या बेसनाच्या सारणाला चांगलं एकत्र करण्यासाठी संपूर्ण अर्धी वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे. तर एवढंच पाणी पुरेसं आहे आणि अशाच प्रकारचं मिश्रण आपल्याला पाहिजे. या मिश्रणात टाकण्यासाठी आपण जे 2 पळ्या तेल टाकलं होतं ते फार महत्त्वाचं आहे. तेलाचं प्रमाण या मिश्रणात जास्त पाहिजे, त्यामुळेच याला चांगला मिश्रणाला लुसलुशीतपणा येतो. आणि अर्धी वाटी जे आपण पाणी टाकलं ते परफेक्ट प्रमाण आहे. तेवढंच पाणी या 2 वाटी बेसनासाठी व्यवस्थित आहे. इथे आपलं शिमला मिर्चमध्ये भरण्यासाठी सारण तयार झालं. आता असे व्हिडिओमध्ये दिसत आहे
याच प्रकारे या मिरचीमध्ये बेसन आपल्याला भरून घ्यायचं आहे. बेसन भरायच्या वेळेस अजिबात त्रास होत नाही, पटापट बेसन भरून होते. अशा प्रकारे बेसनाच्या सारणाने ह्या संपूर्ण मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. उरलेल्या सारणाचा आपण पराठा करणार आहे. आता कढई गॅसवर ठेवली. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकल्यानंतर थोडीशी किंचित हळद टाकून घ्यायची आहे. हळद जास्त टाकायची नाही, थोडीशी हळद आपण टाकून घेतली. आता तेलामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करायचं. त्यानंतर आपण बेसन भरलेल्या ज्या शिमला मिर्च आहे त्या एक एक करून इथे ठेवून द्यायच्या आहेत. कढईमध्ये ठेवताना मिरचीचा खालचा भाग खालीच ठेवायचा आणि देठाकडचा भाग वरच्या साईडने ठेवायचा. सुरुवातीलाच बेसन भरलेला भाग खाली ठेवायचा नाही, त्यामुळे बुडाला मिरची करपण्याची शक्यता असते. कढईमध्ये सर्व मिरच्या ठेवून झाल्यानंतर यावरती पाण्याचे 2 हबके मारून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईवर लगेच झाकण ठेवायचं. झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं. गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट ही मिरची शिजू द्यायची आहे. 3 मिनिट पूर्ण झाले. झाकण उघडून पाहू तर खालची साईड आपली थोडीशी झालेली आहे. तर चमच्याने हिची साईड आपल्याला थोडीशी पलटून घ्यायची. बेसनाचा भाग आपल्याला बुडाशी न्यायचा नाही. आधी आपल्याला शिमला मिरचीच्या साईडा चांगल्या होऊ द्यायच्या आहेत. चमच्याच्या किंवा चिमट्याच्या साहाय्याने या मिरच्याच्या साईडा आपल्याला अशा पलटून घ्यायच्या आहेत. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करावं लागेल आणि असे पलटून झाल्यानंतर झाकण ठेवायचं. परत आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर ही मिरची शिजून घ्यायची आहे. तर इथे झाकण उघडून पाहू 6 मिनटं मिरची शिजून झालेले आहेत. मधात अधूनमधून मी मिरची पलटून घेतलेली आहे. आता बेसन चांगलं सेट झालेलं आहे. आता हे आपण चमच्याने असं एकत्र करून घ्यायच्या आणि जे साईड राहिलेली आहे मिरचीची ते पुन्हा होऊ द्यायची. झाकण ठेवायचं. फक्त 2 मिनिट मिरची होऊ द्यायची आहे. संपूर्ण मिरच्या छान शिजलेल्या आहेत आणि जे शिमला मिरचीची वरची जी लेयर आहे ती छान मऊ झालेली आहे. आता ही शिमला मिरची कितपत शिजली ते पाहू. चमच्यावर एक शिमला मिरच घेऊन पाहिली, हाताने दाबून पाहिली तर वरची शिमला मिरची लगेच दबते. म्हणजे योग्य अशी आपली ही मिरची शिजून झालेली आहे. यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. चटपटीत अशी भरलेली शिमला मिर्च इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. लगेच आपण उरलेल्या सारणाचा पराठा करणार आहे. ज्या कणकेच्या आपण पोळ्या करतो त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे. त्याची अशी चाकी करून घेतली. आता जे उरलेलं मिश्रण आहे यात तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिखटाचे प्रमाण अजून वाढवू शकता. लगेच या सारणाचा हवा त्या आकाराचा गोळा करून पारीमध्ये ठेवायचा. साडीला मिऱ्या पाडतो तशा मिऱ्या पाडत या पारीचे तोंड बंद करायचे. मोदकाप्रमाणे अशी शेंडी आली की तिला पीळ देऊन असं शिल्लकची कणिक काढून घ्यायची. आता हाताचा तळवा आहे त्याने अशी पोळपाटावर ठेवून ही चाकी चांगली प्रेस करून घ्यायची. असं केल्यामुळे हे मिश्रण चांगलं कडेपर्यंत पोहोचते आणि घोळण लावून छान पोळी लाटतो त्याप्रमाणेच हलक्या हाताने ही लाटून घ्यायची आहे. अजिबात पराठा फाटत नाही. खूप चांगल्या प्रकारे लाटता येते. आता याला लगेच तव्यावर टाकून घ्यायचं आहे. पराठ्याची पहिली साईड हलकी शेकल्या गेली की लगेच आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. आता दुसरी साईड थोडी होत आली की यावरती अर्धा चमच्याच्या जवळपास तेल सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर खालची साईड चांगली शेकून झाल्यानंतर पराठा पलटून दुसरीही साईड शेकून घ्यायची. इथे आपला चांगला प्रोटीनयुक्त पराठा तयार झालेला आहे. हा पराठा दह्यासोबत किंवा रायत्यासोबत खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा. आपण ज्या पद्धतीची भरलेली शिमला मिर्च केलेली आहे त्यातलं सारण बेसनाचं अजिबात कडक पडत नाही. शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत राहतं. ह्या दोन्ही प्रकारच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.